आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड होत आहे, तसेच सोयाबीन पिकाची देखील लागवड होत आहे। तर बरेचसे शेतकरी बांधव तूर पिकामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड करत असतात। जर तूर पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन पिकाची निवड केली तर अधिक फायदेशीर ठरू शकते। ते कसे, त्यासाठी कमेंट्स करायचे आहे। जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर मी यावरती नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यासाठी कमेंट्स करा। तूर आणि सोयाबीन हे पीक अधिक आर्थिक नफा मिळवून देणारे पीक आहे, परंतु सुरुवातीच्या काळात येणारी प्रमुख समस्या आहे ती म्हणजे तण नियंत्रण। तण नियंत्रणासाठी मजूर वेळेवर मिळत नाही, तसेच मजुरांवर होणारा मोठा खर्च। तर हे टाळण्यासाठी आज मी तणनाशकाच्या 2 जबरदस्त अशा पद्धती सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अलिक्षा मंसुरी। आज मी सोयाबीन आणि तूर पिकातील जबरदस्त तणनाशकाच्या पद्धती सांगणार आहे। तर पहिली म्हणजे तण उगवणीपूर्वीचं तणनाशक आणि दुसरी तण उगवल्यानंतरचं तणनाशक। पहिले तण उगवणीपूर्वीचं तणनाशक हिला बरेचसे शेतकरी बांधव प्राधान्य देत असतात। तर त्या आपल्याला घ्यायचं आहे पिंडॅमिथायलिन 38.60% कुठल्याही एक प्रकारचं औषध घ्यायचं आहे। तर तुम्ही UPL कंपनीचं डोस सुपर पण घेऊ शकतात। तर याची एकरी प्रमाणे 200 लिटर पाण्यासाठी 700 मिली या प्रमाणात फवारणी करावी। तर हे बीजनाशक म्हणून काम करत असते। तर तणाचे सर्व प्रकारचे बीज आहे ते खराब होऊन नष्ट होऊन तणाचे नियंत्रण होणार आहे। तर याची योग्य वेळ आहे पेरणी झाल्यानंतर 72 तासाच्या आत याची भरगच्च दाट एकसमान फवारणी घ्यायची आहे। तर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तण उगवल्यानंतरचं तणनाशक। तर आपल्याला BSF कंपनीचं ओडिसी औषध घ्यायचं आहे। यामध्ये इमाझेथ हायपर 35% आणि इमोझोमॅक्स 35% WG फॉर्म्युलेशनमधलं असलेलं घटक आहे। तर यामुळे लांब आणि रुंद पानाचे दोन्ही तणाचे प्रभावी नियंत्रण होणार आहे। लांब पानाचे म्हणजेच हरळी, लवाळा, रानमका, शिकप्रट, वाघनख, बर्टीसारखे तण, तसेच रुंद पानाचे म्हणजे काँग्रेस, चिलमाट, मेथी तसेच कोयडूसारखे तण नियंत्रण होणार आहे। तर याची योग्य वेळ आहे सोयाबीन आणि तूर पिकाची ज्यावेळेस 18 ते 20 दिवसाची असते, त्याचप्रमाणे तण हे 2 ते 3 पानावरती असते, त्यावेळेस 21व्या दिवशी आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। फवारणीचे योग्य प्रमाणे एकरी 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्रॅम या प्रमाणात फवारणी घ्यायची आहे। तर फवारणी करताना एक टिप्स लक्षात घ्यायची आहे, पाणी स्वच्छ असले पाहिजे, पाण्याचा pH मेंटेन असला पाहिजे, जमिनीत पुरेशी ओल असली पाहिजे, फवारणी ही भरगच्च दाट आणि एक समान झाली पाहिजे। तर हे औषध घेण्यासाठी कुठं यायचं आहे तर शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर। तर येथे तुम्हाला मिळणार आहे पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, तसेच मोफत प्लॉट व्हिजिट सुविधा, कीड व रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञ सल्ले, तसेच माती परीक्षण व पाणी परीक्षण सुविधा उपलब्ध, तसेच कमी खर्चात अधिक उत्पन्नासाठी शास्त्रीय मार्गदर्शन आहे। तर अजूनही तुम्ही आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल। तसेच आपली कुठल्याही पिकाबद्दल समस्या असेल तर कमेंट्स बॉक्सद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।